एनडीए सरकारचा आज शपथविधी। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ। मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 30 जणांच्या समावेशाची शक्यता। एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीला स्थान नाही। प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदासाठी अद्याप फोन नाही। कोकण मराठवाडा मंत्रिपदापासून वंचित राहण्याची शक्यता। राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नसल्याची माहिती। केंद्रात मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील 6 नेत्यांना पीएमओ कडून फोन। पियुष गोयल, नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले यांची केंद्रात मंत्रिपदासाठी वर्णी। भाजप खासदार पियुष गोयल यांना केंद्रात अर्थमंत्रीपदाची जबाबदारी। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण, मात्र राज ठाकरे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार नाही। मोदी शेवटी कुबड्यांवर आले। एनडीएच्या नावाच्या कुबड्या घेऊन सरकार स्थापनेसाठी मोदींवर वेळ आली। सामन्यातून मोदींवर हल्लाबोल। मॉन्सून मुंबईत दाखल झाल्याची हवामान खात्याची माहिती। निर्धारित वेळेच्या 2 दिवस आधीच मॉन्सून मुंबईत दाखल। सोन्याच्या दरात मोठी घसरण। सोनं प्रतितोळा 1400 रुपयांनी स्वस्त, तर सोनं प्रतितोळा 71,500 रुपयांवर। मुंबईसह ठाण्यामध्ये पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग। सखल भागांचा रस्त्यावर पाणीच पाणी। महापालिकेच्या पावसाळ्यापूर्व कामांची पोलखोल। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी। मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा। वसई विरारमध्ये आज पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी। पहिल्याच पावसामध्ये सखल भागातील रस्त्यावर साचलं पाणी। पालिकेचा नाले सफाईचा दाबा ठरला फोल। पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। 11 जूनपर्यंत हवामान खात्याकडून पालघरसाठी येलो अलर्ट। कोकण रेल्वे मार्गावरील 3 जलद एक्सप्रेस 7 जुलैपर्यंत दादरपर्यंत धावणार। सीएसएमटी स्थानकावरील इंटरलॉकिंगच्या कामामुळे एक्सप्रेस दादरपर्यंतच धावणार। शपथविधी आधी राजघाटवर जाऊन मोदींनी महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचं घेतलं दर्शन, तर संध्याकाळी 7:15 वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार। काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधींची निवड। मल्लिकार्जुन खरगेंचा प्रस्ताव काँग्रेस खासदारांकडून एकमतानं मंजूर। राहुल गांधींची लोकसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड। विरोधी पक्षनेत्या म्हणून राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीतील काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत ठराव मंजूर। मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी करणार। शंभूराज देसाई यांचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य। देसाईंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।